हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। शहापूर शहरात महात्मा फुले समग्र वाड्मय घराघरात अभियान अंतर्गत फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सव संपन्न। नागसेन बुक डेपो कल्याण आयोजित फुले शाहू आंबेडकर विचार पुस्तकाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवावा असा उदात्त हेतू सोमनाथ भोसले हे महाराष्ट्रभर फिरून करत आहेत। या त्यांच्या अलौकिक सामाजिक कार्याला प्रथम क्रांतिकारी जय भीम दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी धम्मदीप कल्चरल हॉल गोठेघर शहापूर येथे फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या साहित्य महोत्सवास प्रमुख मार्गदर्शक वक्ते सुप्रसिद्ध अभिनेता किरण माने, विद्रोही कवी नितीन चंदनशिवे तसेच जलसाकार आकाश पवार, ऐश्वर्या पवार उपस्थित राहून आपल्या मनोगतातून व्यक्त होताना फुले शाहू आंबेडकर साहित्य हे घराघरात आणि घरातील प्रत्येक माणसाच्या मेंदूमध्ये भिनले पाहिजे, कारण वर्चस्ववादी हुकुमशहा व्यवस्था दिवसेंदिवस वाढत आहे, तिला थांबविणे काळाची गरज आहे। धर्म, वंश, जात, उच्च नीच या सर्व प्रथा नष्ट करून ज्या महापुरुषाने समानता समतेचे राज्य निर्माण केलं, पिढ्यानपिढ्या गुलामगिरीतून मुक्त झालेला समाज हा पुन्हा वर्चस्ववादी व्यवस्थेचा शिकार होऊ नये। ज्या महामानवांनी युगपुरुषांनी आपल्या रक्ताचं पाणी करून दगड सेन माती किंबहुना अवहेलना सहन करून आपल्याला जो समतेचा मार्ग खुला करून दिला, त्या महापुरुषांबद्दल आपण कसे वागतो याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे। महापुरुषांच्या त्यागाप्रती समर्पक पुरोगामी समतेचा विचार पुस्तकाच्या माध्यमातून घराघरात पोचवावा। फुले शाहू आंबेडकर साहित्यात उपक्रमात हिरिरीने सहभागी होऊन काम करावे अशी सदिच्छा व्यक्त करून प्रमुख मार्गदर्शक किरण माने, विद्रोही कवी नितीन चंदनशिवे तसेच जलसाकार आकाश पवार, ऐश्वर्या पवार यांनी उपस्थितांना आपल्या मनोगतातून आव्हान केले। कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा। नातेवाईक म्हणले सत्यदादा, कांबळे म्हणला जमत नाही, बाबासाहेब वाचा। भावकी म्हणाली जागरण गोंधळ बोकड तरी का, कांबळे म्हणला गाडगे बाबा वाच। पटत नाही, मग घरच्यांनीच कांबळेला दारला। असा तुडवला पण कांबळे बी हुशार नाही रडला, नुसताच म्हणला। कांबळे चळवळीत आला आणि चळवळीचा सगळा इस्कूट बघितला, गट तर दिसली RKBCD ते आता झेड मध्ये जाईल, दिवाळी झेड संपले रोमनात सुरू करतील, मग गट पाडतील। कांबळेला वाईट वाटलं, कांबळे सगळ्यांना वाटलं, सगळ्यांनी एकत्रित या, फुले शाहू बाबासाहेब समजून घ्या। सगळं वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन कांबळेला असा पुढवला पण कांबळे हुशार नाही रडला, नुसताच काढला। परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं, आता मुलगा मोठा झाला नाही, त्याचं इंस्टाग्राम फेसबुक रील बघत त्याने विचारलं, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण, हे संविधान काय सांगतात डॅडा? आता मात्र कांबळे पेटला, काय सगळीकडे पेरत राहिलो, घरातच उठून आणि दार लावून बोलाला। कांबळे असाच तुडवला तर चिरंजीव कांबळे डबल हुशार नाही रडला, नुसताच काढला। आणि आता कांबळे वेडा झाला, वेड्यांच्या दवाखान्यात असतो। पण कांबळे फुले शाहू आंबेडकर नाचून नको वाचून साजरी करा जयंती असं वेड्या सारखा बडबडत असतो। फुले मानवतेच्या समतेच्या घोषणा देत असतो, पण कांबळेच्या हातात कुठल्या एका रंगाची चिन्ही नाही। कांबळेच्या हातात या देशाला तिरंगा
आणि मांडीवर संविधान. मांडीवरच्या संविधानावर तो गोंजारतोय आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला श्वाप देऊन तुडवतात. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच करतो. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही चळवळ जिवंत राहणार आणि हा देश सुद्धा जिवंत राहणार. बाकी याच कवितेने शेवट करण्याची सूचना यायच्या आधीच मी ती तशी मला ठरवलेलीच होती. मनात एक याच साहित्याच्या पुस्तकाच्या चळवळीचं घरटं बांधूया. त्या चळवळीच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या साहित्याच्या झऱ्याला पाणी देत राहूया. निमनिमत्या या पुस्तकांच्या दिव्याला उजेड देत राहूया. आणि जोपर्यंत सोमनाथ भोसले आणि त्यांचे कुटुंब आणि त्यांचे सहकारी अशी पुस्तकांची प्रेमळ साथ आपल्या मनाला घालत राहतील तोपर्यंत त्यांना प्रतिसाद देत राहूया. एवढंच बोलून थांबतो. धन्यवाद. डॉक्टरांनी मला रेस्ट घ्यायला सांगितली, पण मला हा कार्यक्रम चुकवायचा नव्हता. कारण आम्ही आमच्या क्षेत्रात देखील अनेक कार्यक्रम किती चुकले तरी मला काय वाटत नाही. पण असा जो तळमळीनं परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारा माणूस आहे, त्यांना एवढ्या प्रेमानं आपल्याला बोलवलं आणि आपण जाऊ शकत नाही, ही भावना जरा मला खूप वेदना देणारी होती. मी सोमनाथजींना फोन करून सांगितले की मला पॉसिबल होईल असं वाटत नाही, पण शेवटी मी केलं शेवटी आणि पोचलो इथपर्यंत. खूप बरं वाटतंय की अशा कार्यक्रमात येणं, सगळा आजार विसरलोय मी आता. महात्मा फुले ते म्हणाले की तुम्ही त्यांच्यावर बोलायचे. कायम आपल्याला म्हणजे शाळेत सांगितलं जातं की आपला भारत देश म्हणजे सुंदर बगीचा आहे, एक उद्यान आहे. पण ही बाग फुलवण्यासाठी, तिचं संगोपन करण्यासाठी, ती जोपासण्यासाठी, तण कीड आळीपासून तिचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक पिढीत एका अभ्यासू आणि जबाबदार माळ्याची गरज असते. असाच एक क्रांतिकारी माळी आपल्या मातीत होऊन गेला. या मातीत विविध जात, धर्म, वंश, पंथ, भाषा, राज्य अशा अनेक गोष्टींनी फुललेल्या बागेला ज्या माळ्यानं खतपाणी घातलं, ज्यानं सजवलं, मानवतेच्या दुश्मनांपासून लांब ठेवलं, त्या माळ्याचं कार्य आणि त्याचे विचार आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात अपयशी ठरल्यामुळे आज दुर्दैवानं म्हणावं लागतं की आपल्या पुढच्या पिढ्या परत गुलामगिरीच्या चोपड्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली. आपण किती आता आशावादी बोलूया, काही बोलूया, आशावाद तर आहेच, तो पाहिजेच, ती शक्ती आहेच आपल्याकडे. पण तरी हे सत्य नाकारून चालणार नाही की पुढच्या पिढ्या गुलामगिरीच्या चोपड्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि दुर्दैव हे की आपण अजून जागे होत नाही. या देशात माणसामाणसामध्ये भेद निर्माण करून उच्च नीचता निर्माण करणाऱ्या, श्रेष्ठ कनिष्ठ जातीवरून ठरवणाऱ्या, लैंगिक भेदभाव करून स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या, कष्टकरी शेतमजूर यांना शिक्षणापासून आरोग्यापर्यंत सगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवणाऱ्या, तण कीड आळ्यांना वेचून वेचून ज्या महामानवानं दूर फेकून दिलं, या समाजातल्या शोषित वंचित घटकांना, स्त्रियांना त्यांच्यातली आत्मसन्मान रूपी फुलं फुलवली. तो पहिला क्रांतिकारी माळी होता, राष्ट्रनिर्माता महात्मा फुले. आज आपण त्यांचं कार्य किती लक्षात ठेवलंय आणि ठीक आहे लक्षात ठेवलंय, कसं लक्षात ठेवलंय, कशा प्रकारे लक्षात ठेवलंय. शिक्षणाच्या जोरावर आपण सगळे बहुजन सगळे आज छानछुकीत जगतोय. पण ज्या माणसानं पहिली लेखणी आपल्या हातात दिली त्याचं कार्यच आपण विसरल्यामुळं
आणि या महामानवांशी सगळ्या महामानवांशी आपण कृतज्ञपणा केलेला आहे, विश्वासघात केला आपण त्यांच्या विचारांचा. आपण आता खूप गोड गोड बोललो, सगळ्या आपण कसे जाती धर्म विसरतो, सगळं छान छान कविता ऐकल्या. आता वास्तवात येईल. कवितेचं जग हे काल्पनिक जग असतं आणि थोडस स्वप्नमय जग असतं, थोडं वास्तवात जमिनीवर येईल. आपण काय आठवण ठेवली या महामानवांची? आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत, इतर मान्यच आहे. आत्मविश्वासाने उभे आहेत, त्यांच्या बरोबरीने काम करतायत, सगळ्या क्षेत्रात वावरतायत. पण त्यासाठी त्यांना हे अधिकार मिळावे, यासाठी ज्या महामानवांनी अंगावर शेणगोट्याचे मारे झेलले, रक्ताचं पाणी केलं, त्याची किती जाणीव, किती स्त्रियांनी, किती भगिनींनी ठेवली त्या गोष्टीची. आज किती शेतकऱ्यांना माहिती आहे की ज्या मागण्यांसाठी ते आज आंदोलन करतात, रस्त्यावर येतात, आत्महत्या करतायत, त्याच त्यांच्या मागण्यांसाठी 100 वर्षापूर्वी एका महामानवाने शेतकऱ्याचा आसूड उभारला होता. मजुरांसाठी, कष्टकऱ्यांसाठी पहिली ट्रेड युनियन निर्माण करणारा पहिला युनियन लीडर किती कष्टकऱ्यांना आपण समजावून सांगितलंय. आपल्या सगळ्यांना, शूद्रांना गुलामगिरीतून बाहेर काढून वर्चस्ववाद्यांच्या बरोबरीनं आत्मसन्मानावर उभा करणारा हा महामानव आपण किती अंगीकार करतो, आपण त्याच्या कार्याची किती जाण ठेवली. आज आपल्या भोवती काय परिस्थिती आहे, आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत, आपली काय कर्तव्य आहेत, हा देश असाच नाही मिळेल. त्यांनी आपल्या हातात केलं की आपण असाच पुढे द्यायचं, असं नाही होणार. आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप मोठं काम आता आपल्यावर, खूप जबाबदारी घेऊन पडली. माझा एक सहकार्य मला परवा वाटलं की आता झालं ना त्याचं, जुन्या काळात त्यांनी कार्य केलं, आता काय उपयोग नाही. त्यांचं कार्य त्या काळात जेवढं मोलाचं होतं तेवढंच आजच्या काळातही त्यांचे विचार तेवढेच मोलाचे, आणि पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी हे विचार खूप महत्वाचे आहेत. आपापसात लढवलं जातोय, धर्मद्वेष केला जातोय, हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातोय, छत्रपती शिवाजी महाराजांचं खोटं चरित्र सांगून मुस्लिम द्वेष केला जातोय, आणि त्यात स्वतःची पोळी मात्र भाजून घेतली जाते. खरे शत्रू मात्र लपवले जातात शिवरायांचे. हे त्या काळातही होतं. आणि याच वर्चस्ववाद्यांशी, आता जे वर्चस्ववाद्यांशी आपण लढा येतोय, याच वर्चस्ववाद्यांशी महात्मा फुलेंनी त्या काळात लढा दिला आहे. त्यांच्या जीवावर पेटलंय, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले, प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला त्यांना सुद्धा. आणि त्या काळात त्यांनी बहुजन आणि मुस्लिमांची सुलभता जोडण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. त्यांचा पोवाडा आहे मोहम्मद पैगंबर म्हणून, किती जणांना माहिती. महात्मा फुले यांनी मोहम्मद पैगंबरांवर पोवाडा लिहिला. मोहम्मद झाला जहामर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी. मोहम्मद झाला जहामर्द खरा, त्यागिले संसारा सत्यासाठी. खोटा धर्म सोडा, सांगे जगताला, जन्म घालविला ईशासाठी. फार मोठा पोवाडा आहे तो. त्या पोवाड्यामध्ये बहुजन आणि मुस्लिम यांची जी सलोख्याची नाळ आहे ती खूप सुंदर पद्धतीने उलगडून दाखवली त्यांनी. त्याची शेवटची काही ओळी तुम्हाला ऐकवतो, म्हणजे तुम्हाला काय त्यांना काय सांगायचं. त्याच पोवाड्यात शेवटी महात्मा फुले म्हणतात, मनुस्मृती आहे पाखंडाची मुळी. या सगळ्याच्या मुळाशी मनुस्मृती आहे. मनुस्मृती आहे पाखंडाची मुळी, गिरवाणाचे तळी विळपले. कणाकणीच्या गायी ब्राह्मण बक्षिती, कणाकणीच्या गायी ब्राह्मण बक्षिती, कारेची नीती मुसलमाना. आई गाई खाती, वरी शुद्ध होती, शूद्रा लढविली ज्योती म्हणे. हे शूद्रांना आपापसात लढवतात हे त्या काळात सांगितले. आज काय चाललंय? मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित, दलित विरुद्ध मराठा, अशी भांडणं लावून दिली जातात. शूद्रा लढविली ज्योती म्हणे, ते त्यावेळी त्यांनी सांगितलंय. आजच्या काळात ते उपयोगी नाही तर या कविता वाचल्या. आजच्या काळातही आणि पुढच्या काळातही महात्मा फुले तितकेच उपयुक्त आहेत. आणि ते विसरल्यामुळे
ते पुढच्या पिढ्यांपर्यंत न पोहोचल्यामुळे ते आपण न अंगीकारल्यामुळे आज ही वेळ आपल्याला आली. याचा आपण अत्यंत गांभीर्याने विचार केला पाहिजे. फार शातीरपणे गुलाम बनवलं जातं लोकांना, फार शातीरपणे. गुलाम बनवण्याची प्रक्रिया असते ना ती साधी नसते. ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असतं ते पहिल्यांदा लोकांच्या मेंदूवर कब्जा करतात. मेंदूवर कब्जा करतात. पाहिजे तुम्हाला स्वतंत्र बुद्धीने विचार करू देत नाही. तुमचा तुम्ही नाही विचार करायचा, ते सांगणार आणि तुम्ही ऐकायचं. असा एकदा मेंदू बधिर केला ना की मग त्याला गुलाम बनवणं सोपं जातं. मग काय, मग तुमचं शोषण जरी केलं का नाही तरी तुम्हाला ते शोषण वाटत नाही. तुम्हाला तो तुमचा धर्म वाटतो, धर्माभिमान वाटतो. कारण तुमच्या मेंदूवरच कब्जा केला असतो त्यांनी, मेंदूवर भूल टाकलेली असते त्यांनी. हे होऊ नये या वर्चस्ववाद्यांना एक पर्यायी समाज व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कारण त्याचा उद्देश असा होता भेदाभेद मुक्त मानव, हा सत्यशोधक समाजाचा उद्देश होता. पण माणसाला भेद निर्माण केले होते, उच्चनीच ठरवलं गेलं होतं, स्पृश्य अस्पृश्य ठरवलं गेलं होतं. स्त्रियांना अत्यंत हीन वागणूक दिली जात होती. स्त्रियांना समानतेची वागणूक नव्हती. अंधश्रद्धेच्या झोपड्यात लोकांना अडकवलं होतं. ग्रह तारे ज्योतिष अशा भ्रामक कल्पनांमध्ये लोकांना गुंतवलं गेलं होतं. यातून लोकांना बाहेर काढून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शिक्षण असं देणारी बहुजनांना एक पर्यायी व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. सत्य समजा ते कोथिंबीरची सगळी पानं नाही काढली, काय फरक पडणार नाही. थोडंसं पोट निघलं, जास्त नाही. पण अतिरिक्त आपण कोथिंबीर केवढी तिची पण टाकणार केली त्याची पण आपण काळजी घेतो, कारण ते पोटात जाणार असतं. आपल्या पोटात जाणारं अन्न असतं म्हणून आपण त्याची कोथिंबीरच्या काळजीची पण एवढी काळजी घेतो. मेंदूत जाणारं ज्ञान आहे एवढं आपण चाचून परतून घेतो का? आपल्या मेंदूत एक आपण माहिती भरणार असतो व्हॉट्सअप मधून, ती एवढी आपण कोथिंबीर सारखी चाचून परतून घेतली, तपासून घेतली. काय दिशा आहे तुम्हाला गुलाम बनवण्याची? काय दिशा आहे? मेंदूत जाणारी माहिती सुद्धा एवढीच बारकाईने घेतली पाहिजे. कारण मेंदू माणसाचं व्यक्तिमत्व घडवतो, मेंदू माणसाला घडवतो, मेंदू माणसाला उत्कर्ष पण करू शकतो, मेंदू माणसाला उद्ध्वस्त पण करू शकतो. मेंदू चुकीच्या मार्गाला लागला तर माणूस उद्ध्वस्त होऊ शकतो, आयुष्यात करू शकतो. इतकी महत्वाची गोष्ट आहे मेंदू. आणि त्या मेंदूत आपण माहिती भरून घेताना कशी भरून घेतो? न्यूज चॅनल सांगायचं, विश्वास ठेवायचा. व्हॉट्सअपवर सांगायचं, विश्वास ठेवायचा. सोशल मीडियावर विश्वास ठेवायचा. असं नाही चालणार. ही त्या महामानवांच्या विचाराची प्रकार आहे. म्हणून या गोष्टीचा आपण कसं आहे ना की महात्मा फुलेंनी त्यांच्या आधीच्या पिढ्यांचा पण विचार केला होता. संघर्ष करताना त्यांच्या पिढ्याचा विचार केला होता आणि पुढच्या हजारो पिढ्यांचा विचार केला होता. आपला पण विचार केला होता. त्यांनी आपल्यासाठी काही स्वप्न बघितली होती. ती सगळी स्वप्न नाही साकार झाली, पण काही स्वप्न साकार झाली, ज्याच्यामुळे आज आपण समृद्ध आयुष्य जगतोय. आज माझ्यासारखा मी पण शूद्र, आपण सगळे शूद्र, सगळे शूद्र, काय जाती पाती आपण खालीवर असू पण शेवटी सगळे शूद्रच आहे. आज आपण इथं आपले विचार मांडू शकतो, स्वतंत्रपणे बोलू शकतो, तुम्ही इथून ऐकू शकता, हे सगळं आपण करू शकतो. हे सगळं त्या महामानवांमुळे झालंय. त्यांची स्वप्न काही प्रमाणात पूर्ण झाली, ज्याच्यामुळे आपण शिकलो, सवरलो, उभे राहिलो, समृद्ध झालो. पण त्यांची स्वप्न पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात मात्र आपण पूर्णपणे अपयशी होतो. आपला वेळ यासाठी देतोय, अगदी चित्र निराशाजनक नाही, आशादायी आहे. आज आपण इथं जमलोय, आपण काहीतरी या महामानवांची आपण साथ ठेवलेली आहे. आता फक्त हे एवढंच इच्छा एवढीच आहे की ही संख्या अशीच वाढती राहायला पाहिजे. आज आशावाद, हीच अपेक्षा. तुम्ही मला इथं बोलवलं, मी आजार पण माझा विसरलो बोलताना. खूप आभारी आहे तुमच्या सगळ्यांचा. सोमनाथची अशा कार्यक्रमासाठी मला कधी बोलवा की तुमच्यासाठी कधी आहात, हजर आहे.
नितीन आकाश तुमच्यासाठी सुद्धा मी कधी तुम्ही एका हाकेवर मी आहे. आपण सगळे हातात हात घेऊया, एकत्र राहूया, पाय रोवून भक्कम उभे राहूया. खूप मोठ्या शक्तीशी आपल्याला लढा द्यायचा आहे. सगळे एकमेकांसोबत राहूया. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी ज्या क्षेत्रात स्ट्रगल करतो, ज्या क्षेत्रात संघर्ष होतोय, त्या क्षेत्रात मी हा विद्रोह दाखवणे, हे बोलणं, हे माझ्या करिअरवर, माझ्या जीवावर किंवा कशावर किती काय परिणाम होऊ शकतोय तुम्हाला पण कल्पना असेल मला वाटतं. आत्ताच्या काळात काही प्रसंग येऊ द्या, मी भक्कमपणे उभा आहे, तुम्ही माझ्याबरोबर भक्कम साथ द्या. आपण सगळे